भोंदू बाबा अशोक खरातचे शिर्डी आणि नगरमध्ये मालमत्तांचे जाळे। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। भोंदू बाबा अशोक खरात याच्याबाबत दिवसेंदिवस धक्कादायक बाबी समोर येत आहेत। समस्या घेऊन आलेल्या भक्तांना तंत्र आणि मंत्राचं आमिष दाखवून त्यांच्यासोबत घृणास्पद कृत्य करीत असल्याच्या अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। हजारो लोकांची फसवणूक करून खरातने 200 नाही तर तब्बल 2000 कोटींची संपत्ती ही उभी केल्याचं समोर आलं आहे। त्याची ही संपत्ती अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे। शिर्डीमधील साई सिल्वर ओक लॉन्स ही संपत्ती अशोक खरातची आहे। खरात जवळ असलेल्या मालमत्तेचे आकडे पाहून तपास यंत्रणाही चक्रावल्या आहेत। आता ही प्रॉपर्टी नेमकी कुठे आहे ते जाणून घेऊया। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात खरातच्या तब्बल 52 मालमत्ता आहेत। पाथर्डीमध्ये 150 कोटींची 30 एकर जमीन, सिन्नरच्या कहाळवाडीमध्ये 5 कोटींची 45 एकर जमीन, पाथर्डी गवळाणेमध्ये 30 कोटींहून अधिक किमतीची जमीन, गवळाणेमध्ये मोक्याच्या जागी 15 भूखंड, सिन्नरमध्ये 1 कोटीचे 2 व्यापारी गाळे, मिरगावामध्ये 10 कोटींहून जास्त किमतीचे फार्म हाऊस, तर अहिल्यानगरमध्ये त्याचा कोट्यावधीचा भूखंड आहे। ओझर विमानतळाजवळ 5 कोटींची जमीन, जानोरी 10वा मैल भागात मोक्याचे भूखंड, नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नरवर सुमारे 1 कोटींचं ऑफिस, कर्मयोगी नगरमध्ये 5 कोटींचा बंगला अशी त्याची ही प्रॉपर्टी आहे। तर शिर्डीच्या पानमळ्यात 30 गुंठ्याची कोट्यावधींची त्याची जागा आहे। निघोजमध्ये 4 एकरांची कोट्यावधींची जागा, शिर्डीमध्ये 70 कोटींचे प्लॉट, मीर गावातल्या घरी लाखोंची कॅश, वेगवेगळ्या ठिकाणी 30 फ्लॅट, सिन्नरमध्ये महत्त्वाच्या जागांवर दुकानं आणि ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टची 2 कोटींची त्याची वार्षिक उलाढाल आहे। आता ही अशोक खरातची सगळी माहीत असलेली प्रॉपर्टी आहे। त्याच्या पत्नीच्या नावावर देखील बऱ्याच मालमत्तांची नोंद आहे। खरातची मालमत्ता खरेदी करताना एक विशिष्ट मोडस ऑपरेंडी होती। तो बड्या गुंतवणूकदाराला हाताशी धरायचा, दोघांमध्ये मिळून मालमत्ता खरेदी करायचा। 2 कोटींचा जमिनीचा व्यवहार असेल तर खरात हा फक्त 20 लाख रुपये गुंतवायचा। उरलेले 1 कोटी 80 लाख हे समोरच्याला गुंतवायला सांगायचा। त्यानंतर 7/12 उतार्यावर जमीन ही सामायिक पद्धतीने घेतली असल्याची नोंद करायचा। अशा पद्धतीने खरातने कवडी मोल भावामध्ये कोट्यावधींच्या जमिनी स्वतःच्या नावावर केल्याचं सांगितलं जात आहे। भोंदू बाबा अशोक खरातची नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 500 कोटींहून जास्त किमतीची मालमत्ता आहे। अनेक ठिकाणच्या जमिनी खरातनं धमक्या देऊन बळकावल्या। नाशिकच्या पाथर्डी शिवारातला एक भूखंडही खरातच्या नावावर आहे। इतकंच नाही तर खरातच्या जाचामुळे शिर्डीतल्या तिघांनी आत्महत्या केल्याचंही बोललं जातंय। शिर्डीतल्या एका कुटुंबाला अशोक खरातनं सावकारीतून कर्ज दिलं होतं। या कुटुंबियाच्या मालकीचं शिर्डीमध्ये एक लॉन्स म्हणजे बगीचा होता। खरातनं जास्त व्याजदरानं आर्थिक संकटात सापडलेल्या या कुटुंबाला कर्ज दिलं होतं। या कुटुंबानं ते कर्जही फेडलं, तरीही खरातकडून वसुलीसाठी तगादा लावला जात होता। नेते, मंत्री, अधिकाऱ्यांच्या ओळखी असल्याचं सांगून त्या कुटुंबाला धमकावलं जायचं। अखेर या कुटुंबानं त्यांच्या मालकीचं लॉन खरातच्या नावावर करून दिलं। मात्र खरातच्या त्रासाला कंटाळून या कुटुंबातल्या दोघांनी आणि खरातनं सावकारी कर्ज दिलेल्या आणखी एकानं अशा तिघांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे। तर अशा पद्धतीने अशोक खरातची प्रॉपर्टी आणि त्याने केलेले वेगवेगळे कारनामे हे सगळ्यांसमोर येत आहेत।